जागतिक स्तरावरील वास्तुकलेची परिषद नवी मुंबई येथे डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये होत आहे. आचार्य अपर्णा सुर्वे मॅडम याबद्दल सविस्तर माहिती देत आहेत. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा सुर्वे, प्राचार्य डी.वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, डी.वाय. पाटील डीम टू बी युनिव्हर्सिटी नवी मुंबई, काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर आणि डी.वाय. पाटील डीम टू बी युनिव्हर्सिटी याच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजली गेलेली आहे. 26, 27 आणि 28 जूनला देश विदेशातले एक्सपर्ट्स या ठिकाणी येणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रातले तर आहेतच, त्याशिवाय लीडिंग प्रॅक्टिसिंग आर्किटेक्चरल फर्म्स ज्यांचं मी नावं तुम्हाला सांगू शकते: झाहा हादीद आर्किटेक्ट्स, BIG आर्किटेक्ट्स आणि नॉर्मन फॉस्टर इन्स्टिट्यूट ही अतिशय जागतिक स्तरावरली नावाजलेली जी आर्किटेक्चर प्रॅक्टिस आहे त्याच्या रिसर्च विंगच्या हेड, त्याचबरोबर अर्बन डिझाईन जे शहरीकरण चालू आहे त्या क्षेत्रामधले जे नावाजलेलं ग्लासगोमधलं स्कूल आहे त्याचे प्राचार्य, अशी एक विविध मंडळी ह्या ठिकाणी येणार आहेत 26 तारखेला आणि व्याख्यान देणार आहेत. आणि त्याला उपस्थिती आहे सगळ्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स, त्यांचे प्राचार्य, शिक्षक, रिसर्चर्स आणि स्टुडंट्स. आणि त्याहीपेक्षा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की नवी मुंबई, मुंबई, पुणे, नाशिक ह्या जवळच्या सगळ्या क्षेत्रामधले प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट सुद्धा यात सहभागी होणार आहेत. कारण हा विषयच तसा जिव्हाळ्याचा आहे किंवा लोकांना झोप उडवणार आहे की जी टेक्नॉलॉजी आहे, ज्याला आपण डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणतो, की जी आपल्या रेग्युलर विचार प्रवाहाला व्यत्यय आणते. त्याचं एक मराठी ट्रान्सलेशन आपण व्यत्यय येणारी अशी एक टेक्नॉलॉजी आहे, ती आपल्याला भेडसावते. AI आपलं काय करणार, त्याचा आपल्याला फायदा होणार आहे की तोटे होणार आहेत. आपलं जे शहरीकरण आहे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा भाग काय आहे, बिल्डिंग उंच झाल्या पाहिजेत की नाही झाल्या पाहिजेत, मी टेक्नॉलॉजीचा वापर करावा की नाही करावा, ही सगळे प्रश्न मुलांना आणि खास करून मी जे शिकवते तिथे सगळ्या मुलांना ते पडलेले असतात. त्यांचं अफाट वाचन आहे, नेटवर्क आहे, त्यांना इतका अनुभव आहे आणि त्यांचे हे प्रश्न आहेत ते आमचेही प्रश्न आहेत. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, ते प्रश्न मांडण्यासाठी ही वास्तुकला परिषद म्हणजे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांच्या बॅनर किंवा आपण छत्रामध्ये ही कॉन्फरन्स आयोजित केली आहे. आणि मी तुम्हा सर्वांना इथे बोलावते आहे. मला एक गोष्ट ह्या ठिकाणी फार महत्त्वाची सांगावीशी वाटते की आमचे चॅन्सलर डॉक्टर विजय डी पाटील हे अतिशय प्रभावी नेतृत्व आहे, विजनरी नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षापासून ह्या टेक्नॉलॉजीचा खूप वापर केलेला आहे. आमच्याकडे डी.वाय. पाटील सेंटर ऑफ डिझाईन हे अतिशय आधुनिक असं एक प्रचंड मोठं असं सेंटर तयार केलेलं आहे. आणि ते सेंटर उभारण्याकरता नॉर्मन फॉस्टर फाउंडेशन किंवा फॉस्टर पार्टनर्स ही मोठी संस्था, वास्तुकला संस्था जी लंडनमध्ये स्थित आहे, त्यांनी हे बांधलेलं आहे. आणि म्हणून काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरनी हे स्थळ सुद्धा शोधलं की जर आपण टेक्नॉलॉजीविषयी आणि पुढील सस्टेनेबल टेक्नॉलॉजीविषयी जर आपण बोलणार असू, डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी आणि अत्यंत आधुनिक असं ज्याचं सादरीकरण ज्या इमारतीमध्ये होणार आहे तिथेच हे करावं. त्यांनी आम्हाला पाचारण केलं, आम्ही त्याचा स्वीकार केला आणि गेली जवळजवळ वर्षभर आम्ही याच्यावेळी रिसर्च करतोय. अनेक एक्सपर्ट्सना बोलावून अनेक परिषदा, व्याख्यानं याचं आयोजित करत त्याची एक सांगता म्हणून हे 3 दिवसांचं परिषद आयोजित करत आहोत. आणि मी वास्तुकला म्हणजे ग्रामीण भागातून त्याचा उगम पावलेला आहे. हो, ह्या परिषदेचा ग्रामीण भागातील जनतेला व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काय नेमका फायदा होऊ शकतो? हो, कारण मी तुम्हाला सांगू का, आता ही टेक्नॉलॉजी जी आहे ती ग्रामीण भाग आणि शहरी भाग ह्याच्यामध्ये फारकत करत नाही. तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, ग्रामीण भागातही मोबाईल आहे. त्यामुळे ह्या बाउंड्रीज म्हणतो शहर आणि हे आता जवळजवळ नष्ट होत चाललेले आहेत. आणि सगळीकडे टेक्नॉलॉजीचा वापर हा झालेलाच आहे. आपण कुठे म्हटलं होतं, कुठे विचार केला होता की ग्रामीण भागामध्ये मोबाईलवरती पेमेंट केलं जाईल. भाजी विकत घेतो, माझे गाव आहे आणि तिथे आम्ही जातो, तिथे भाजीवाल्यांना आम्ही जीपे करतो. सो टेक्नॉलॉजी ही कुठलाही असा भेद मानत नाही. आणि म्हणून याचं एक साकल्याने एक भारत, एक प्रोग्रेसिव्ह कंट्री, जिथे आता जी आमच्याकडे मंडळी येत आहेत ती सगळे म्हणतात की बाकी सगळीकडे
डेव्हलपमेंट आता एक स्थिर अवस्थेला आली आहे आणि त्याच वेळेला भारत आता खूप जोराने पुढे चाललेला आहे. त्यामुळे मला वाटतं की हा विषय अतिशय गांभीर्याने आणि एक सेंट्रली इम्पॉर्टंट म्हणून आपल्याला घ्यायलाच पाहिजे. आणि नवीन जनरेशनसाठी, आपली नवीन येणारी जी पिढी आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी इम्पॉर्टंट एक साहित्य तयार केलं पाहिजे. त्याचा वापर करून ते एक सबळ आणि सस्टेनेबल फ्युचर घडवू शकते. या परिषदेला सामान्य माणूस तिथे कसा उपस्थित राहू शकतो? तुला प्रवेश पास आहे का? कशी सिस्टम? सामान्य माणसाने आम्ही प्रवेश ते अतिशय माफक दरामध्ये काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरनी रजिस्ट्रेशन प्रोसेस केलेली आहे. ज्यांनाही इंटरेस्ट आहे, असंही नाही की केवळ आर्किटेक्ट्स किंवा त्याच्याच विद्यार्थ्यांचे, कुणीही याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं आणि त्यासाठी यावं. आणि मान्यवर मंडळींना आम्ही तसंही बोलावलेलंच आहे. आणि ऑनलाईन प्रोसेस कशी आहे? रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे आमच्याकडे. लिंक आता माझ्याकडे इथे नाही, पण मी तुम्हाला डेफिनेटली एक QR कोड आहे, तो आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. तुम्ही त्याच्यामध्ये त्याचा समावेश करू शकता.